नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला, आज आपण तांदूळाच्या कुरडया बनवूया. तर मी काय केलं आहे, अगोदर 2 दिवस तांदूळ भिजू घालून ते सुकवून नंतर त्याचं पीठ बनवून घेतलं आहे. तर बघा, आपण जेव्हा कुरडईचं पीठ बनवतो ना, तर ज्या भरून पाणी जे टाकलेलं आहे आपण, तेवढ्याच पातेल्याने पीठ घ्यायचं, म्हणजे ते प्रमाण बरोबर होतं. तर बघा, मी एक पातेलंभर पाणी ठेवलं आहे आणि त्याच पातेल्याने पीठ मोजून घेणार आहे. तोपर्यंत मी पाणी उकळायला ठेवलं आहे. त्या पाण्यामध्ये ओवा, जिरं आणि शोपा आणि जिरं मी कुटून घातलेलं आहे, म्हणजे आपण जेव्हा कुरडई बनवतो ना, तेव्हा ते आपल्या साच्यामध्ये अडकणार नाही. आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि अगदी 1 टीस्पून खाण्याचा सोडा घातला आहे. तर बघा, अशा प्रकारे मी पाणी उकळायला ठेवून दिलं आहे. तोपर्यंत आपण पीठ गाळून घ्यायचं आणि त्याचा असं पातळसर भिजवून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गाठा मळून घ्यायच्या. अशा प्रकारे एवढं पातळ भिजवून घ्यायचं, पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या त्याच्या. आणि आपलं जे पाणी उकळलेलं आहे त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आणि हलवत राहायचं. असं ढवळत राहिल्यामुळे काय होतं, गाठी नाही होत. तर बघा, मी पूर्ण मिश्रण पाण्यामध्ये टाकून दिलं आहे आणि एक लाटणं घेतलं आहे. बघा, त्या लाटण्याने मी ढवळते असं गाठी मोडण्यासाठी. असं ढवळत राहिल्यामुळे त्याच्या गाठी नाही होत. छान अशा रुचकर कुरडया तयार होतात आपल्या. बघा, अशा प्रकारे छान ढवळून घ्यायचं. जास्त म्हणजे हे 2 माणसांचं काम आहे, 2 बायकांचं. पण मला इथं कोणी सोबती नाही आहे, त्यामुळे मी एकटीच बनवते. तर बघा, अशा प्रकारे छान असं ढवळून घ्यायचं आणि नंतर ते घट्ट झालं ना, का चमच्याने अशा गाठी फोडून घ्यायच्या. त्याच्या गाठी शक्यतो होत नाही. अगदी असं एकदम छान पीठ तयार होतं. एकटाही माणूस करू शकतो. बघा, अशा प्रकारे आपलं पीठ छान घट्ट झालेलं आहे. त्याला आपण छान वाफ काढून घेऊ, अगदी मध्यम आचेवर. बघा, एकही गाठ झाली